बॅग नाही, सीट आहे, सीट आहे. बोर्ड पडला तुमच्या गाडीला, बोर्ड पडला. थोडा थोडा हो, ठीक. जाऊ शकतो आपण, थोडं डाऊन करू, डाऊन करू अभी. माझं नाव आफ्ताब अब्दुल्ला डबीर. मी दापोलीवर मुंबईत येत होतो, दाबोळ मुंबई गाडीला. शेनाली घाटातला रात्री 1:45च्या सुमाराला अपघात केला. काही लोकांना थोडं किरकोळ मार लागला, काही लोकांना चुकून आहेत, पण सर्व एकदम चांगले आहेत. कोणाला काही जास्त काही दुखापत झालेली नाही. सर्व किरकोळ माल लागलेला आहे सर्वांना. इसाक डबीर, मुक्काम हुंबरगर. आज ज्या परिस्थितीला गाडीचा ऍक्सिडेंट झाला, हे देवदान चांगले अल्लाह मिया नी चांगला केला ना. ते सर्व परवाशी जाणारे होते. त्यावेळी आम्ही सुद्धा आजची जी परिस्थिती बघितली ती एकदम बिकट आहे, आणि लोकांनी धावपळ करून पब्लिकला नेले. त्याच्याबद्दल मी सर्व लोकांचा आभारी आहे, आणि जे ऑफिसर लोक आलेले आहेत त्याचे सुद्धा मी आभारी आहे. आणि आमचे वेगळे दादा कदम साहेब आहेत, त्यांनी आमच्या परवाशी लोकांचा ताबडतोब
मेळावा घ्यावा आणि मेडिकल ट्रीटमेंट ताबडतोब द्यावा ही माझी नम्र विनंती. जय हिंद, जय महाराष्ट्र. सपक मंडणगड रात्री सुमारे 1च्या दरम्यान मध्ये दापोली मुंबई जाणारी बस शेनाळेजवळ रस्त्याच्या खाली उतरलेली होती. त्यामध्ये जवळपास 41 प्रवासी प्रवास करत होते. सदरच्या प्रवाशांपैकी सुमारे 4 प्रवाशांना किरकोळ स्वरूपात जखमा झाल्या. सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आलेले आहे व रात्रीच मदत कार्य करून सदरची बस आता सध्या दरीतून वर काढण्यात आलेली आहे. पोलीस स्टेशन मधून त्यांचे पोलीस कर्मचारी घटनास्थळी त्वरित दाखल झाले आणि त्यांनी मदत कार्य केलेले आहे व पूर्ण रात्रभर सदरचे मदत कार्य चालू राहिलेले आहे. रात्री जी गाडीचा अपघात झाला त्या गाडी संदर्भात आम्ही सर्व पोलीस, सर्व मी आणि बाकीचा आमचा स्टाफ या सर्वांनी इथे येऊन गाडीचं येणार पहिले यांचे जखमींना बाहेर काढून इथे सर्व दवाखान्यामध्ये उपचारासाठी नेले सर्वांना. आणि त्यानंतर आम्ही इथे थांबून आमचा पुरा स्टाफ इथे थांबून सर्व गाडीतलं सामान वगैरे सर्व काढण्यास हे सर्व केलं आणि त्याप्रमाणे गाडी काढण्यासाठी 2 क्रेन आम्ही मागवलेल्या आहेत. त्या गाडीच्या ज्या 2 क्रेन प्रमाणे आम्ही ते गाडी आता सुखरूप बाहेर काढलेली आहे व्यवस्थित. प्रवासी पण सुखरूप आहेत, जखमी झालेले त्यांच्यावर उपचार चालू आहे. मंडणगड ह्याच्यामध्ये दवाखान्यामध्ये उपचार चालू आहे.